केंद्र आणि राज्यातील सत्ताकारणात ओबीसी समाज हा निर्णायक मतदार म्हणून ओळखला जातो। लोकसभा आणि विधानसभेत मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजातील खासदार आणि आमदार निवडून येत असतानाही आरक्षण, शिक्षण, रोजगार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्वासाठी समाजाला अजूनही संघर्ष आणि आंदोलने करावी लागत असल्याचा संतप्त सवाल ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे। मिन्सी येथे आयोजित जनजागृती अभियानादरम्यान ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत जातनिहाय जनगणना, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या प्रश्नांवर जागृती केली। यावेळी कार्यकर्त्यांनी आरोप केला की निवडणुकीच्या काळात ओबीसी समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, मात्र निवडून आल्यानंतर समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर अनेक लोकप्रतिनिधी मौन बाळगतात। ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, जातनिहाय जनगणना, शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका दिसत नसल्याने समाजात नाराजी वाढत असल्याचे मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर थेट प्रश्न उपस्थित केलाय की हे आमदार, खासदार समाजाच्या हक्कासाठी लढत आहेत की केवळ स्वतःचा राजकीय आणि आर्थिक विकास साधत आहेत। त्यामुळे आता गावागावात जनजागृती करून समाजाला संघटित करण्याचा निर्धार ओबीसी क्रांती मोर्चाने व्यक्त केला आहे। ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी सांगितले की ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून समाजातील असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे। लोकप्रतिनिधींनी निवडणुकीवेळी जाहीर केलेल्या संपत्तीच्या तपशिलात आणि 5 वर्षांनंतर झालेल्या वाढीमध्ये मोठा फरक दिसून येत असल्याने त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। मिन्सी येथील गुलाब रोहाळ यांनीही समाजाने आपल्या हक्कांसाठी एकजूट होऊन आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली। ओबीसी समाजातील वाढता असंतोष भविष्यात मोठ्या राजकीय आंदोलनाचे रूप धारण करू शकतो अशी चर्चा सुरू असून आगामी निवडणुकांमध्ये हा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आकाश नंदागवळी, भंडारा प्रतिनिधी। केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेच्या नावावर घरगणना सुरू केलेली आहे। घरगणनामध्ये ज्याप्रमाणे एससी एसटीचा कॉलम आहे त्याप्रमाणे ओबीसीचा पण कॉलम राहायला पाहिजे होता, परंतु ओबीसीच्या नावावर आमदार, खासदार निवडून गेले, परंतु त्या विषयावर अजूनपर्यंत बोलत नाही। समाजाला गृहीत धरून आपले घरं भरतात, आपला उद्धार करतात, परंतु समाजाच्या हितासाठी बोलत नाही। आणि आता विधान परिषदच्या इलेक्शन चालू आहे, त्या इलेक्शनमध्ये एवढे व्यस्त आहेत की ओबीसी समाजाला रस्त्यावर सोडून दिलेला आहे। ईश्वर गुलाबजी रोहाड, मुक्काम भिकार मिन्सी, गट ग्रामपंचायत मिन्सी, ग्रामपंचायत सदस्य मिन्सी। ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे। जर आपला ओबीसीचा कॉलम राहिला नाही तर आपण जनगणना करू देणार नाही।